आता संगीता सावंत वहिनींचा जर विषय घेतला तर त्यांनी आपल्याकडे पद नसताना सुद्धा स्वतःहून आपल्याकडील स्वखर्चाने येथे कॅम्प भरवले, KYCच्या संदर्भात सर्वांना मार्गदर्शन केले. माझ्या अपेक्षा संगीता सावंत ह्या उमेदवार अगदी त्याला सक्षम आहेत. मला अगदी मनापासून वाटतं की संगीता सावंतही निवडून याव्यात. पाण्याचा आमचा एक प्रश्न होता, तो संगीता वहिनीने संजय सावंतांनी त्यांनी संजय सावंतांनी काय केलं, आम्हाला पाण्याची लाईन आमची सेपरेट आम्हाला दिली. संगीता सावंत एकदा निवडून आलेल्या त्यावेळेस त्यांनी कामं होय भरपूर केली. त्यावेळेला तरी छोटा प्रभाव होता तरी सुद्धा केलं, कमी वस्ती होती तरी सुद्धा केलं. संगीताताई त्यांचे मिस्टर आहेत ना संजय सावंत सर, त्यांनी ना 15-20 वर्षाच्या पाठीमागं पाणी इथं टंचाई होती. पाण्याची वर्ण निश्चित नगर इथनं पाईप साईडलाईन जोडून आम्हाला पाण्याची सोय करून दिली आहे त्यांनी. मतीमंद माझ्या 2 मुले आहेत, मला मुलगाही नाही आहे, त्यामुळे माझी पेन्शन का नाही त्यांनी ताबडतोब एका महिन्याभरात करून दिली. त्या गरजू मुलांची मदत करणे, गरजू माणसांची मदत करणे, कार्यकर्ते आहेत, सगळ्यांना मान देणार आहे, प्रत्येकाच्या हक्याला येऊन उभारणार आहे. म्हणजे ह्या 2 महिन्यात माझ्या पोरगीची तब्येत बिघडलेली, मग त्यांनी सहकार्य मला थोडं केलं. त्यांच्याकडे पद असू दे नसू दे, कोणताही विषय असू दे, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या विषयाची पूर्तता ते करणार. नगरसेवक नसले तरी त्यांच्याकडे गेले की वैयक्तिक कामं होत. 10 वर्ष जरी त्यामागे गॅप पडला असेल तरी पण ते सतत कार्यात आहेत, कामात आहेत. त्यामुळे आता त्यांना संधी मिळाली तर 100% पूर्ण काम करण्याची त्यांची तयारी आहे. तुमचा काय प्रश्न असेल ते मला एक फोन करा, मी आज तुमच्या दारापर्यंत हजर आहे. राजकीय माणसं आहेत, भेटणार नाही, दार लावा असं करणारे लोक नाहीत. मतदान करताना पक्ष बघाल की माणूस बघाल? माणूस बघणार संगीता सावंत वहिनी. त्यामुळे संगीता सावंत वहिनी ह्या याव्यात अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. संजय सावंत, त्यांच्या पत्नी संगीता सावंत, संजय सावंत. महानगरपालिकेत भगवाच फडकावा ही सर्वांचीच आमची इच्छा आहे. मला वाटतं ती महायुती आपली यावी आपल्या महानगरपालिकेवरती असं मला वाटतं. स्वतः आताही आपली भाजपची शिवसेना युती असं वाटतं. आमचं पद फक्त महायुतीला. आता केंद्रात भाजपचं शासन आहे, राज्यात भाजपचं युतीचं शासन आहे. त्यामुळं महानगरपालिकेत ही युतीचे शासन आलं तर आमच्या सर्व गरजा विकास निधी आणता येईल. नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 9 मध्ये. तर जाणून घेऊया इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया, त्यांना इथल्या उमेदवारांकडून असणाऱ्या अपेक्षा. इतक्या वर्षांनी इलेक्शन लागणार आहेत, होय, आता बरेच वर्ष प्रशासन कारभार सांभाळत होतो. बरोबर. मग चांगला कारभार सांभाळलाय काय नगरसेवकाची गरज आहे? नगरसेवकची गरज आहे. का बरं? पाण्याचा आमचा एक प्रश्न होता, तो संगीता वहिनीने संजय सावंतांनी त्यांनी संजय सावंतांनी काय केलं, आम्हाला पाण्याची लाईन आमची सेपरेट आम्हाला दिली. रात्र 12-1 म्हणायचं नाहीत, त्यावेळेला आमच्याकडे येत होते साहेब. बर आणि ताई पाणी आलंय काय, बर आलं नसलं तर सांगा. बर परत रात्री 1 वाजू दे 2 वाजू दे तरी पण साहेब आमच्या घरी येत होते. पाणी आले म्हणून सांगितलं की चला घरी चाललेत, बर नाही आले दुसऱ्या दिवशी मला फोन करा म्हणायचे, पाणी आहे का नाही. हां. मग आम्ही आहे म्हणून सांगितलं, तुमचा प्रश्न सुटला ना तर होय झालं, तर दुसरं काय असेल बर तर तुम्ही सांगा. बर मग आमच्या दुखासुखाला साहेब आमचे उभं असायचे बर सगळ्यालाच. बर. आम्ही बोलवलं त्या हळीला आमच्यात साहेब येत होते बर काय. आणि तुमचा काय प्रश्न असेल ते मला एक फोन करा, मी हा तुमच्या दारापर्यंत हजर आहे. म्हणजे एक फोन तुम्ही केलाय हां. आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत असं झालंय? झालंय. इथून पुढे पण होईल कशावरून? आमचे साहेब करणार हे आम्हाला खात्री आहे. बरं, इतके दिवस सांगतायत ते हां. येतायत, मान्य आहे. येतात पण हां. आता निवडणुका समोर आहेत, हां. त्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्वार्थानं केलं नाही कशावरून? तर नाही त्या आमच्या पूर्वीपासून म्हणजे आम्हाला त्यांची खात्री आहे. समजा तुम्ही आता हां. तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहात, हा त्यांना तुम्ही मतदान होय कराल, होय पण कशावरून ते येतील? ये- तुम्ही बोलवल्यावर नंतर पण येणार. का एवढी खात्री का आहे? आहे आम्हाला 35 वर्षाची, आमच्या आता 30 वर्षे तरी आहेच बर, त्यांच्याबद्दल. मग काय माणूस बघून मतदान करणार काय पक्ष बघून मतदान करणार? आम्ही माणूस भाऊ. काय वाटतंय महानगरपालिकेवर होय. कोणाची सत्ता असावी? सत्ता आता ही आपली भाजपची शिवसेना युती असावी. मग नगरसेवकाची गरज आहे काय प्रशासनाकडे असू दे कारभार? नगरसेवकाचीच गरज आहे. का बरं? आमची कामं करतात. मग आपल्या ह्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आता बरेच उमेदवार आहेत, प्रभाग वाढलाय. मग होय. त्या एवढ्या उमेदवारांमधनं कोणता उमेदवार वाटतंय की तुमची कामं करू शकेल? ह्या भागातले उमेदवार आमची कामं करू शकतात. कोण? संजय सावंत, त्यांच्या पत्नी
संगीता सावंत. का असं का सांगता ह्याच्या आधी? त्यांनी एकदा येऊन गेले निवडून. संगीता सावंत एकदा निवडून आलेल्या. मग त्यावेळेस त्यांनी कामं होय केली होय आहेत. भरपूर केले. त्यावेळेला तरी छोटा प्रभाव होता तरी सुद्धा केलं. मग कमी वस्ती होती तरी सुद्धा केलं. आता भरपूर वाढले. मग कशावर आता करतील कामं? करणार की, त्यांचा स्वभाव चांगला आहे, माणसाळू बर आणि जिद्दी करणारे आहेत, कामं बरं. खेचून आणणारे आहेत. बर त्यांचा स्वभाव चांगला आहे जास्तीत जास्त. बर मग आता प्रभाग वाढलाय, तुमच्या भागासाठी कामं केली आहेत म्हणताय तुम्ही. होय आता एवढा मोठा प्रभाग झालाय म्हणल्यावर बाकी भागासाठी पण करतील काय का? करणार की. एवढा विश्वासानं कसं सांगता तुम्ही? आमचं जरा संबंध घरचेच आहेत. बरं आता तुम्ही ते तुमच्या घरचे संबंध आहे म्हणताय तुम्ही, आता बाकी आमचं झालं, इतरांचं काय? हा इतरांचं काय? करणार की. बघा वाटणार की, मला तर वाटते करणार. बर मग आता त्यांचा प्रश्न त्यांच्या तिकडचा. नगरसेवकाची गरज आहे. का बरं असं का म्हणताय नगरसेवकाची गरज आहे? काम आपल्याला इथं सगळं व्यवस्थित सगळं व्हायला पाहिजे. रस्ते, पाणी, लाईट. बर मग आता येणाऱ्या उमेदवारांकडून बरेच जण येऊन गेले असतील तुमच्याकडे, काय अपेक्षा आहेत की त्यांनी कुठली कामं प्रामुख्यानं करावीत प्रभागात? नगरसेवकाची गरज आहे. का बरं? नगरसेवक असा हाक मारल्यावर लगेच येणार. प्रशासनकडे कोण जात बसणार? अर्ज द्या, हे द्या, करून जाणार. आमची इथं कसं किरकोळ म्हटलं तर नगरसेवक जवळचा असते. बरं मग तुमचा आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये असं कोण व्यक्ती तुम्हाला वाटतं की तुम्ही हाक मारलात आणि याल किंवा नगरसेवक व्हावा? संगीताताई आहेत, संगीता वहिनी आहेत, परत हे आहेत देशमुख साहेब आहेत. का बरं त्यांचं नाव का घेतलं जातं? ते आहेत कार्यकर्ते चांगले आहेत ते. बरं म्हणजे त्यांनी अशी प्रभागात काय कामं केली आहेत की प्रभागात त्यांचं नाव आहे? संगीताताई त्यांचे मिस्टर आहेत ना संजय सावंत सर, त्यांनी ना 15-20 वर्षाच्या पाठीमागं पाणी इथं टंचाई होती. बरं. पाण्याची वर्ण निश्चिते नगर इथनं पाईप साईडलाईन जोडून आम्हाला पाण्याची सोय करून दिली आहे त्यांनी. बरं पाण्याची सोय करून दिली आहे. रात्री अपरात्री तिथं लोक जात होती त्यांच्या घरात, त्यांना जागे करायची, पाणी आलेलं नाही आमच्या इकडं म्हणून. त्यावेळेस त्यांनी रात्री जाऊन तिथं पाणी चालू करून द्यायचं आणि त्यांनी ती सोय केली आहे पाण्याची इथं. बरं मग पुढे जाऊन इलेक्शन्स लागतील म्हणून त्याची पेरणी म्हणून त्यांनी काम नाही हे 15-20 वर्षाच्या पाठीमागच इथनं पुढे पण ते काम करतील असं करतील तुम्हाला करतील वाटतंय? करणार की. का बरं? करतात ते. कसं आपल्यात मिळून राहणारी माणसं आहेत ती. असं बाबा राजकीय माणसं आहेत, भेटणार नाही, दार लावा असं करणारी लोक नाही आहेत ती. केलं त्यांनी तसं? नाही करणारी नाही. तसं आम्ही आता हाक मारलं तर ते येतातच. देशमुख साहेब पण तसेच आहेत आणि संगीता वहिनी पण तशाच आहेत. पण तरी सुद्धा समजा तुम्ही फोन केलाय आणि त्यांनी फोनच नाही उचलला आणि ते भेटले नाही आता लावू फोन उचलतात त्याने. संगीता सावंत हे नाव आवर्जून सगळ्यांकडनं घेतलं जातं. त्यांच्याबद्दल वेगळं असं काय आहे की त्यांचं नाव लोक घेतात की हे आम्हाला उमेदवार निवडून हवेत म्हणून? त्यांनी काम करतात नाही. काय काम केलं असं त्यांनी? आमचं काम केलं बघा त्यांनी. आणि मतिमंद माझ्या 2 मुले आहेत, मला मुलगाही नाही आहे, त्यामुळे माझी पेन्शन का नाही त्यांनी ताबडतोब एका महिन्याभरात करून दिली. इथून पुढे पण तुम्हाला ते सहकार्य करतील? इथून पुढे पण सहकार्य त्यांचं आहेच मला. आणि नाही केलं तर? तसं कसं होईल? करणार की. तशा नाही त्या केव्हा पण अपरात्री जावा. आम्ही काय तर आमचं हे असलं अडचण असली तर तिने आम्हाला दार उघडून बोलवून बसवून पाण्याचा ग्लास देऊन आपलं व्यवस्थित बोलणं बिलणं आमचं ऐकतात. आणि निवडणुकीनंतर असं नाही केलं, दारच उघडलं नाही? उघडणार की. तसं कसं होईल? आम्हाला त्यांचा हे विश्वास आहे जास्त. बरं, मग माणूस बघून मतदान करणार काय पक्ष बघून मतदान? माणूस बघूनच करणार आम्ही. मावशी, ह्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये मगासपासून आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय, लोकांना विचारतोय की काय पाहिजे, कोण पाहिजे, उमेदवार कोण पाहिजे. तर संगीता सावंत हे नाव घेतलं जातंय, त्याच्या मागचं कारण काय आहे? त्या गरजू मुलांची मदत करणे, गरजू माणसांची मदत करणे, कार्यकर्ते आहेत, सगळ्यांना मान देणार आहेत, प्रत्येकाच्या हाकेला येऊन उभारणार आहेत, आपल्या घरच्यासारख्या वाढतात. कार्यकर्ता माणूस ओळखणारा असला तरच कार्यकर्ता पाहिजे असतोय, नाहीतर कशाला पाहिजे असते. ते आपल्या घरच्या माणसासारखे आहेत, प्रत्येकाच्या हाकेला येऊन उभारून सगळ्यांचे प्रश्न सोडवतात, पाण्याचे सोडवतात, पाणी असल्यामुळे टँकर वगैरे पाठवतात, प्रत्येक सोय करून देतात कॉलनीत. आता निवडणूक आहेत म्हणून हाकेला उभारत नसतील कशावर? नाही प्रत्येक वेळेला असतात. कोणी फोन करून दे, फोन उचलतात, येऊन जातात. कोणाच्या काही असं बोलवलं तरी पण येऊन जातात. ते तसं निवडणुकीमुळेच नाही, माणुसकी म्हणून येतातच. आणि तेवढा विश्वास आहेच आम्हाला. निवडणुकीनंतर तुमचा हा विश्वास खोटा ठरला तर? नाही ठरणार. का बरं? आम्हाला माहिती आहे की, अनुभव आहे की पहिल्याचा. असा काय अनुभव आला की तुम्ही एवढ्या खात्रीनं त्यांचं नाव घेता? त्यांनी काय कामं करतात ना, त्यामुळे काय येते, कॉलनीत पाण्याचा प्रश्न सोडवतात,
काय दुसरं प्रश्न असलं, गटाराचा प्रश्न असलं सोडवितात, येऊन जातात. बर पण मग आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून मतदान करणार? माणूस बघून करणार. माणूस की माणसाला किंमत देणारी माणसं असली, जीवाला जीव देणारी, त्यांनाच द्यायचं असतं. मग काय वाटतंय महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येईल? आता आपण तर करणार, सगळ्यांचा असा विचार कराल तर येईल त्यांची सत्ता. सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे ना. बरोबर एक दोघा तिघांनी करून काय फायदा आहे? बरोबर सगळ्यांनी एकमत व्हायला पाहिजे. ज्यांना नाही अनुभवलं ती तर देणारच किंमत, त्यांना बरोबर. नाही देणार असं कसं होईल? ताई काय वाटतंय प्रभाग क्रमांक 9 मध्ये कोणाचं वारं आहे उमेदवार म्हणून? आत्ता तरी सध्या आहे ने संजय सावंत. का बरं? का तरी आता मी आहे ने आमच्या आई वडिलांना एकच मुलगी चांगली आहे आणि बाकी जी होती ने मतिमंद होती आणि पेन्शन हा शब्द आम्हाला माहीतच नव्हता. तर साहेबांनीच पेन्शन आम्हाला सगळी व्यवस्थित सुरू एका महिन्याच्या आत करून दिली आणि आतापर्यंत पेन्शन ती आता 20 वर्ष झालं आम्हाला पेन्शन मिळायला लागली आहे. आणि आता माझी म्हणजे ह्या 2 महिन्यात माझ्या पोरग्याची तब्येत बिघडलेली, मग त्यांनी सहकार्य मला थोडं केलं. मग निवडणुका समोर ठेवून सहकार्य केलं नसेल? नाही तसं नाही. आता मी तर राहून आहे ना आता 20 वर्ष झालं. 20 वर्षापासून त्यांना बघतोय मी. पण ते पाणीचं प्रश्न असू दे, कोणाची मदत करायची असले तर ते पुढं असतात, मागं कधी नसतात. आणि मी पहिल्यांदाच गेलेलो त्यांच्या घरात. त्यांनी मला व्यवस्थित बसवलं. त्यांना माहीत नव्हतं की मी कोण आहे, कुठं राहतोय. त्यांनी बसवून व्यवस्थित माझ्यावर बोललं, माझं काय हा प्रश्न आहे विचारलं आणि त्यांनी मला सहकार्य केलं. पोरग्याचं माझं ऑपरेशन झालं, त्यात त्यांनी मदत केली मला. इथून पुढे पण करतील? हा करणार. 101 करणार. माणुसकी आहे त्यांना. बर. मग मतदान करताना पक्ष बगून मतदान? नाही माणुसकी बघून करणार आम्ही. काय वाटतंय महानगरपालिकेवर त्यांचाच झेंडा येणार. फुल 101% गॅरंटी आहे आम्हाला. प्रशासन हे नेहमी आपलं जर आरेरेपणा करत असतं. नगरसेवक हा पाहिजेच, त्याशिवाय भागाचा विकास पण होत नाही. नगरसेवक असणं हे काळाची गरज आहे आणि त्याशिवाय प्रत्येक भागातल्या समस्या ह्या सुटत नाहीत. मग येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा असतील तुमच्या? येणाऱ्या नगरसेवकाकडून भागामध्ये मूलभूत सुविधा पुरवणे, जसे की लाईट, रस्ते, बाकीचे कचरा उठाव इत्यादी मूलभूत प्रश्न जे आहेत, सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी नगरसेवक हा पाहिजेच. मग आता प्रभाग वाढलाय, मतदार पण वाढलेत आणि उमेदवार पण वाढलेत. तुमच्या ह्या अपेक्षा कोणता उमेदवार पूर्ण करू शकेल असं तुम्हाला वाटतंय? आता केंद्रात भाजपचं शासन आहे, राज्यात भाजपचं युतीचं शासन आहे. त्यामुळं महानगरपालिकेत ही युतीचे शासन आलं तर आमच्या सर्व गरजा विकास निधी आणता येईल व आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्णपणे सुटतील अशी मी आशंका व्यक्त करतो. म्हणजे महानगरपालिकेचं तुम्ही सांगितलं, पण तुमच्या प्रभागात कोणता उमेदवार तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल? आमच्या उमेदवारामध्ये युतीचे 4ही उमेदवार जे आहेत, सारंग देशमुख, रिंकू देसाई, विजयसिंह देसाई उर्फ रिंकू, संगीता सावंत वहिनी व माधवी पाटील, या उमेदवार 4ही आमचे युतीचे शासन असल्यामुळे या भागातील मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील व भागाचा विकास करू शकतील अशी अपेक्षा आहे. भागाचा विकास हे लोक करू शकतील असं आम्हाला मगासपासून बऱ्याच जणांनी सांगितलं. म्हणजे काय पर्टिक्युलर ह्यांचं कर्तृत्व किंवा वेगळेपण काय आहे की ते निवडून यावेत असं तुम्हाला वाटतं? हां, त्यांच्याकडे पद असू दे नसू दे, कोणताही विषय असू दे, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या विषयाची पूर्तता ते करणार हे 100% खात्री भागातील नागरिकांना आहे. त्यामुळे ही 4ही लोक येणं गरजेचं आहे. पण ते पूर्तता जी म्हणताय तुम्ही करतायत ते येणाऱ्या निवडणुका तोंडासमोर ठेवून किंवा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या पूर्तता केल्या नसतील कशावरून, ह्या स्वार्थापोटी? आता संगीता सावंत वहिनींचा जर विषय घेतला तर त्यांनी आपल्याकडे पद नसताना सुद्धा स्वतःहून आपल्याकडील स्वखर्चाने येथे कॅम्प भरवले, KYCच्या संदर्भात सर्वांना मार्गदर्शन केले, स्वतःच्या पैशातून मूलभूत गरजांची औषध फवारणी करणे म्हणा, बाकीचे भागातील काही समस्या असतील किरकोळ त्यांचे निराकरण करणे, लाईट, रस्ते, पाणी या संदर्भात आवाज उठवणे, ब्लड संदर्भात कॅम्प भरवणे, ब्लड डोनेशन वगैरे, गरजू लोकांना मदत करणे, KYCचा काय तर प्रॉब्लेम असेल तो सोडवणे, ह्या सर्व गरजा त्यांनी आपल्या स्वखर्चाने पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळं कोरोना काळात पण त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे संगीता सावंत वहिनी ह्या याव्यात अशी अपेक्षा सर्वांचीच आहे.
समजा निवडणुकीनंतर आता तुम्ही म्हणताय की तुम्ही त्या असतात तुमच्यासाठी अवेलेबल, निवडणुकीनंतर जर समजा त्यांनी काही आपल्याला फोनच नाही उचलला, भेटल्याच नाही तर? असं होऊ शकणार नाही, कारण का गेली 15 वर्ष आम्ही त्यांच्या संपर्कात आहे. व त्यांच्याकडून पद असू दे नसू दे कधी असं झालेलं नाही. आणि त्यांचं कधी आम्ही फोन केला तर त्या शंकेचं निरसन करण्यासाठी ते सदैव अवेलेबल असतात. त्या संदर्भात काही दुमत नाही. माणूस बघून मतदान करणार की पक्ष बघून मतदान करणार? माणूस पण महत्त्वाचा आहे आणि पक्ष पण महत्त्वाचा आहे. कारण का जर आपल्या भागात जर विकास करायचा असेल तर राज्यात जी सत्ता आहे, केंद्रात जी सत्ता आहे, तीच जर महानगरपालिकेत सत्ता आली तर भागाचा पण विकास होऊ शकतो. आणि तशी लोक पण तिचे चारही उमेदवार हे सक्षम आहेत भागाचा विकास करण्यासाठी. प्रशासनाने कारभार चांगल्या पद्धतीने हाताळलेला नाही आहे सध्या. हां. मागच्या काळातला जुना नगरसेवकाचा अनुभव पाहता नगरसेवकच आवश्यक आहे आपल्याकडे. का बरं का? प्रशासनाकडे एवढं खाली तळागाळात लक्ष जात नाही आणि प्रशासन आपला नगरसेवक असला की तो वैयक्तिकरित्या आपण भेटून त्याला आपली कामं करून घेऊ शकतो. येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा असते? काय ना, आता जे पूर्वीच्या नगरसेवकांनी जी विकास कामं चालू केली आहेत ती अखंडितपणे तशीच चालू राहील आणि त्यात गती यावी असं वाटते. आता प्रभाग रचना वाढलेली आहे, उमेदवार पण वाढलेले आहेत. तुमच्या अपेक्षा या सगळ्या उमेदवारांमध्ये कोण उमेदवार नीट किंवा व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण करू शकेल असं वाटतं? पूर्वीचा प्रभाग छोटा होता, आताचा प्रभाग फार मोठा झाला आहे. त्यामुळे इथं काम करणं हे फार मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान पार करण्यासाठी नगरसेवकही त्या पद्धतीचा दाखवा आहे. आपल्या काळात मागं जो संगीता सावंत या संपर्कात होते, आपल्या कामं त्यांच्याकडे गेली की होत होती. भले त्या परवा नगरसेवक नव्हत्या, मागं त्यांना नगरसेवक नसले तरी त्यांच्याकडे गेले की वैयक्तिक कामं होत होती. त्यामुळे संगीता सावंत यांना विकासासाठी मदत करावी असं आम्हाला वाटते. आणि प्रभागामध्ये विकास कामं पूर्ण करण्यासाठी किंवा गतीनं होण्यासाठी महायुतीच्या उमेदवार इथं येणं आवश्यक आहे. त्यामुळे आमचं मत विकास कामाला राहील असं. आता तुम्ही म्हणलात की कामं त्यांनी केलेली आहेत, मग इलेक्शन्स किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामं केली नसतील कशावर? नाही, मागे कोरोनाच्या काळात वगैरे ते आलेले आहेत, त्यांची संपर्क होता, त्यांच्या काळात ते कामं झालेली आहेत. त्यामुळे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या उमेदवारापेक्षा आमचं त्यांना मतदान करताना प्राधान्य राहील. माणूस बघून मतदान कराल की पक्ष बघून मतदान? आमचं फक्त महायुतीला, आणि महापालिकेवर झेंडा महायुतीचाच येणार. ताई, काय वाटतंय, इतक्या वर्षांनी इलेक्शन्स लागल्यात, मग प्रशासनाकडे कारभार होता, तो चांगल्या पद्धतीनं त्यांनी चालवला का नगरसेवकाची गरज आहे? नाही, चांगल्या प्रकारे चालवला नाही आहे, नगरसेवकाची गरज आहे. का असं वाटतंय की कारण का आम्ही प्रशासनापर्यंत आम्ही पोचू शकत नाही आहे, त्याच्यामुळं आम्हाला नगरसेवक हक्काचा नगरसेवक इथं पाहिजे आहे. या भागात काय विकास कामं अपेक्षित आहेत तुम्हाला? अपेक्षित म्हणजे पूर्वी रस्ते झालेले आहेत, संजूदादांच्याच येणं रस्ते झालेले आहेत, ग्राउंडचं काम केलेलं आहे त्यांनी, ग्राउंड सुशोभीकरण केलेलं आहे आणि भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत. या व्यतिरिक्त अजून काही? मागच्या वेळेस काय पाण्याचा प्रॉब्लेम होता, पाणी वरती चढत नव्हतं, 4-4 दिवस पाणी येत नव्हतं. मी फक्त फोन केलेला त्यांना, संजूदादांना, की पाणी नाही आहे. त्यांनी रात्रीचा 2:30 वाजता माणसाला पाठवलं आणि वरती का चढत नाही हे बघायसाठी त्यांनी पाठवलं रात्री 2:30 वाजता. त्याच्यामुळं हक्काची माणसं ही यायलाच पाहिजे. तुम्ही म्हणता की रात्री अपरात्री किंवा गरज असेल तेव्हा फोन केला की ते जे उमेदवार आहेत संगीता सावंत त्या उभ्या राहतात तुमच्या पाठीशी किंवा येतात. कशावरून त्या इथून पुढे पण नाही, ती हक्काची माणसं आहे, त्याच्यामुळे ती आम्हाला खात्री आहे की त्या येणारच, भागात येणार आणि आमची कामं पूर्ण करणार त्या. पण समजा जर आता एक इलेक्शन समोर आहेत, तोंडावर आहेत, म्हणून त्यांनी इतके दिवस काही काम केलं ते काम केलं नसेल कशावरून? नाही, तसं काही नाही आहे. इलेक्शनच्या बाबतीत असं काही झालेलं नाही आहे, पण त्या 100% काम करणार हे आम्हाला खात्री आहे. बरं, मतदान करताना पक्ष बघाल की माणूस बघाल? माणूस बघणार, संगीता सावंत वहिनी. एवढ्या खात्रीने त्यांचं नाव कसं घेताय तुम्ही? त्यांनी आमचा हक्काचा माणूस तोच आहे. बरं, हक्काचा माणूस तुमचा आहे, ठीक आहे, पण आता प्रभाग वाढलाय, लोकसंख्या जास्त आहे, उमेदवार पण जास्त आहेत. बरोबर, हे जे उमेदवार आहेत ते सगळ्या लोकांपर्यंत, तुम्ही जे म्हणताय तो उमेदवार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल? पोहोचू शकणार आणि खात्री आहे.
की महा- संगीता वहिनी निवडून येणार 100% खात्री आहे. काय वाटतंय महानगरपालिकेवर कोणाची सत्ता यावी? महायुतीची सत्ता यावी आणि त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. नगरसेवकाची गरज वाढते. का गरज वाटते नगरसेवकाची? या मूलभूत गरजा वाढल्यामुळं या नगरसेवकांची महायुतीची गरज वाढते. महायुतीच का म्हणताय तुम्ही, म्हणजे काय? का महायुती चारी हे म्हणजे तुमच्या वरच्या लेवलचे जे राजकारण आहे त्याप्रमाणे हे खालीपर्यंत बनलेलं आहे, त्याप्रमाणे चारीही गरजेचे आज आहेत. बर, काय म्हणजे कोण आहेत तुमच्या इथे उमेदवार महायुतीचे? महायुतीचे आमच्या इथे या साईडला एकच उमेदवार आहेत, ते संगीता सावंत. बर, आणि बाकी 3 जण? बाकीचे तिघे सारंगधर देशमुख, फुलेवाडी माधवी पाटील आणि रेखू देसाई. बर, मग ते लोक तुमचे काम करतील असं तुम्हाला वाटतंय? होय, का बरं? काय अनुभव आहे तुम्हाला यापूर्वीचा? आहे. त्यांनी संपूर्ण ह्या भागात व्यवस्था सुविधा केलेल्या आहेत आणि करणारी आहेत. मी 1994 पासून या ठिकाणी घरांचे वास्तव बांधून या ठिकाणी आम्ही राहिलो. परत 95 साली गणेश मंडळ स्थापन केले. गणेश मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्योतिबा मंदिर स्थापना केली. त्याचे भूमिपूजन करण्याकरता संजय सावंत, संगीता सावंत यांनी उपस्थित राहून त्यांनी हे आमच्या मंदिराचं पूर्ण पायाभरणी करून वर आणलं. त्यावेळी पाणी टंचाई होती आमच्याकडं. ती पाणी टंचाईला थेट पाईपलाईनमधलं या ठिकाणी तुमचं बांधणी का पंपिंग सेटपासून मंदिरापर्यंत आम्हाला त्यांनी स्वतःहून काढली. त्यावेळी गटर नव्हते, गवत उगवले होते, नळ पडल्यावर अस्ताव्यस्त जागा होती. ती जागा सरळ करून त्यांनी आम्हाला JCB देऊन परत ज्यावेळी पाया काढून वर आणला त्यावेळी त्यांनी आम्हाला JCB दिले. महानगरपालिकेच्या मार्फत सगळं बरीचशी कामं त्यांनी केलेली आमच्या देखत आम्ही करून घेतलेले. 1999 साली पाया काढण्यास सुरुवात केली, त्यावेळी भूमिपूजन केलं आणि 2005ला पूर्ण केलं मंदिर. बरं, मग त्यावेळेस कामं केली त्यांनी? केले, ठीक आहे. भरपूर पण केले. इथून पुढे पण करतील कशावरून? इथून पुढे सुद्धा करणारच करतील. कशावरून असं वाटतं तुम्हाला? खात्री आहे तेवढी तुम्हाला? पूर्ण मला खात्री आहे, करणारच विश्वास आहे, करणार चारही उमेदवारांचा. दादा, काय वाटतं प्रशासनानं कारभार चांगला सांभाळला काय नगरसेवकाची गरज आहे? नगरसेवकाची 100% गरज आहे इथं, कारण ह्या उपनगरामध्ये काम करणार असेल तर नगरसेवक असणं गरजेचं आहे. आता प्रभाग वाढलाय, उमेदवारांची संख्या पण वाढलेली आहे. मग एवढ्या सगळ्या उमेदवारांमधून तुमच्या अपेक्षा कोणता उमेदवार पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतं? माझ्यापेक्षा संगीता सावंत ह्या उमेदवार अगदी त्याला सक्षम आहेत. आणि 1995 साली ज्यावेळी इलेक्शन महिला आरक्षण पडलेलं होतं त्यावेळी त्यांनी नुसतंच त्यांचं नवीन लग्न झालं होतं आणि हळदीच्या अंगाने त्यांनी फॉर्म भरून अनुभव नसतानाही त्यांनी एवढी प्रचंड कामं केली या भागासाठी, प्रभागासाठी. आणि त्यांना परत संधी ही आता मिळते, ती चांगली गोष्ट आहे. त्यांचं वेगळं कर्तृत्व असं काय आहे की त्यांचं नाव तुमच्या प्रभागात घेतलं? त्यांनी भागासाठी मूलभूत सुविधा, त्यावेळी तर प्रभाग एवढा मोठा होता, सुविधा कमी होत्या, त्यांनी त्या सुविधा एवढ्या पूर्णपणे जबाबदारीने पार पाडलेल्या आहेत की गटरे असो, बस सेवा असो, ह्या गोष्टीला त्यांनी सर्व प्राधान्य दिलेले होते. इतके वर्ष त्यांनी केलं काम, ते आता पुढे पण करतील हे कशावरून? 100% करणार, कारण त्या 10 वर्ष जरी त्यामागे गॅप पडला असेल तरी पण ते सतत कार्यात आहेत, कामात आहेत. त्यामुळे आता त्यांना संधी मिळेल तर 100% पूर्ण काम करण्याची त्यांची तयारी आहे. ते कार्य आता 10 वर्षात जे केलं म्हणताय, ते कार्य ही संधी मिळावी म्हणूनच केलं नसेल कशावर? नाही, ही संधी आत्ता भेटली आहे त्यांना, पण ह्याच्या आधी पण 10 वर्ष ते सतत कामात आहेत. कुठल्या ना कुठल्या योजना, कुठल्या ना कुठल्या गोष्टी भागात पुरवायच्या ती जबाबदारीने ते पार पाडत आहेत. पुढे जाऊन पण करतील अशी? 100%. अगदी सगळ्या भागाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि 100% त्या यावेळी प्रभागात निवडून ह्या 100% येणारच. नाही केलं तर तुमचं काम असं होणारच नाही, कारण मागचं 10-15 वर्षाचा इतिहास आहे, माहिती आहे ना सगळ्या जनतेला. पक्ष बघून मतदान कराल की माणूस बघून मतदान कराल? पक्षपेक्षा त्यांचे जे पूर्वी जे माणुसकी होती त्यांनी काम जे केलेलं आहे आणि आता तर पक्षाचं त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. आता तर त्यांना भरपूर निधी भेटेल, त्या माध्यमातून त्यांचे काम करण्याची जोरदार पॉवरफुल चांगल्या प्रकारे वाढेल. त्यात महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकावा असं वाटतं? महानगरपालिकेत भगवाच फडकावा ही सर्वांचीच आमची इच्छा आहे. ताई, काय वाटतंय? प्रभाग एवढा मोठा आहे, उमेदवार बरेच आहेत. तुमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये
कोण निवडून यावं असं तुम्हाला वाटतं? मला अगदी मनापासून वाटतं की संगीता सावंतताई निवडून याव्यात. का बरं? कारण तसं बघायला गेलं तर त्या आमच्यासारख्याच एक म्हणजे गृहिणी आहेत आणि त्या आता ज्या ह्यानं उभ्या राहिलेल्या आहेत त्या ह्यानं मला असं वाटतं की ती व्यक्ती खूप छान आहे. का तर तिचा थोडा सहवास किंवा फार कमी म्हणा किंवा कधी आम्हाला काय अडचणी आल्या तर त्यांचा सहवास आम्हाला खूप छान लाभलेला आहे. आणि मध्यंतरीच्या काळात बऱ्याच योजना आल्या जसं की लाडकी बहीण असेल किंवा आणि काही योजना आल्या तर त्यांनी आम्हाला खूप त्याच्यामध्ये मदत केलेली आहे. आणि वैयक्तिक म्हणायचं झालं तर कधी त्या भेटल्या किंवा काही असेल तर त्यांचं बोलणं वगैरे असं खूप छान आहे आणि मला नक्कीच वाटतं की आमच्या संगीताताई निवडून याव्यात. मदत त्यांनी तुम्हाला केली किंवा तुमच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्या असं म्हणता तुम्ही. इलेक्शन्स डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मदत केली नसेल कशावर? मला तसं वाटत नाही. का तर हे इलेक्शनचा टप्पा सध्या चालू आहे आणि त्यांची ओळख म्हणा किंवा त्या जर माझ्या माहितीतल्या त्या आधीपासून आहेत आणि असं कधी झालं नाही की आम्ही समोर आलेलो आणि त्या आमच्याशी न बोलता कधीही म्हणजे आम्ही पण सर्वसामान्य माणूसच आहे असं कधी झालं नाही की त्या आमच्या समोरून गेल्यात किंवा त्या आमच्या नजरेत पडल्यात आणि त्यांनी आमच्याशी 2 शब्द बोलले नाहीत. त्यामुळं असं मला वाटतं की नुसतंच त्या निवडणुकीपुरत्या मर्यादित नाही आहेत. आमच्यासाठी त्या नेहमी सदैव आमच्या पाठीशी राहणाऱ्यासारखे व्यक्तिमत्व आहे. निवडणुकीनंतर न बोलता गेल्या तर मला नाही वाटत तसं होईल. माणूस बघून मतदान कराल की पक्ष बघून मतदान कराल? तसा विचार केला तर माणूस म्हणून ती व्यक्ती छानच आहे, काही प्रश्नच नाही आहे. पक्षाचा विचार केला तर त्यांचं मला चिन्ह शिवसेना आहे आणि शिवसेना म्हटल्यावरती नक्कीच आपण आपल्या थोडंफार धर्माचा असेल किंवा हिंदू धर्माचा आपण विचार केला तर सध्याची गरजच आहे की आपण हिंदुत्व टिकवून आपलं ठेवायला हवं आणि हिंदुत्वासाठी जे काही करता असं भलेही ती व्यक्ती न बघता फक्त हा माणूस आपल्या हिंदू धर्माचा विचार करताना तर त्याच्यासाठी आपण ठामपणे पाठीमागे उभं राहायला हवं असं मला वाटतं. काय वाटतंय मग महानगरपालिकेवर कोणाची सत्ता यावी? महायुतीची सत्ता यावी असं मला वाटते. का तर भाजप आणि शिवसेना हे दोन्ही सुद्धा जे मतदारसंघ आहेत ते प्रामुख्याने आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी खूप म्हणजे खूप असे प्रयत्न चालू आहेत. त्यांचे निरनिराळ्या योजना असतील कुठलीही गोष्ट असेल. आता महत्त्वाचा जर मुद्दा मांडायचा झाला तर स्त्री संरक्षणाचा मुद्दा हा बघायला गेला की सगळ्या ठिकाणी जास्त आहे. तर तो मुद्दा इतका आहे की त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्या योजना असतील काय ते बऱ्याच गोष्टी चालू आहेत आणि मला वाटतं ती महायुती आपली यावी आपल्या महानगरपालिकेवरती असं मला वाटतं. आत्ताच आपण प्रभाग क्रमांक 9 मधल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला लगेचच त्याचे रिझल्ट्स लागणार आहेत. तर नागरिकांचा कौल महाविकास आघाडीला राहतो का महायुतीला राहतो हे आपण 15 तारखेच्या निवडणुकीनंतर नक्कीच बघूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी नम्रता भोसले, KK न्यूज कोल्हापूर.